शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहेत लोणी पट्ट्याकडे. शेतकरी बांधवांनी आपल्या सल्ल्यानुसार कलिंगडाचं पीक केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मिरची केलेली आहे. तर एक त्यांची यशोगाथा आपण जाणून घेऊया, त्यांना कशा पद्धतीने आपली ट्रीटमेंट लागली आणि आज प्लॉटची कंडिशन कशी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय, पत्ता आणि एक थोडक्यात तुमच्या कलिंगडाची परिस्थिती कशा पद्धतीने तुम्ही पिकवलं, काय एक यशोगाथा तुम्हाला थोडक्यात अशी स्पष्ट करा, एक सांगा थोडक्यात आणि व्यवस्थित मोठ्याने. माझे नाव सोपान बबन तळोले, बर. राहणार औरंगपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. माझी शेती केलेली आहे. मी कलिंगड लागवड केलेली आहे. तर कलिंगडमध्ये मी मिरची पण लावलेली आहे. बर. किती क्षेत्र आहे? साधारण 33 गुंठे क्षेत्र आहे. आणि व्हरायटी कोणती केलेली? व्हरायटी सिम्बा. बर. आणि मला मार्गदर्शन राठोड साहेबांचं पहिल्यापासून लाभलेलं आहे. बर. आणि त्यांनी मार्गदर्शन व्यवस्थित केल्यामुळं आज माझे फळं पण चांगले, साईज पण चांगली आहे आणि वेल्टिंग पण खूप कमी आहे. बर. फळाची आजची जी साईज आहे ती कमीत कमी 6 ते 7 किलो, 5 किलोच्या पुढेचे सर्व. बर. आणि फवारणीसाठी तिने भरपूर असे हे बाई 5 स्ट्रोक वगैरे असे औषध दिलेले. बर. हां. आणि खूप छान प्लॉट बसलेला आहे. त्यात मिरची पण छान आलेली आहे. बर. आणि 5 स्ट्रोकचा वापर तुम्ही कोणत्या काळामध्ये केला याचा? साधारणतः 5 स्ट्रोकचा वापर मी फुगवणीपासून पुढे, बर. त्याच्या आधी एकदा वापरलेलं होतं फक्त. बर. आणि साधारण 2 ते 3 वेळेस फवारणी केलेली याची. बर. आणि एकंदरीत तुमच्या प्लॉटमध्ये कुठं सुकवा असेल, मर रोग असेल, हा प्रॉब्लेम कुठं जाणवला का तुम्हाला? नाही, उगाच एखादा अर्धा असेल तर तो मी काढून टाकलेला होता सुरुवातीलाच. बर. बर. बाकी कुठेच नाही प्रॉब्लेम आले. बर. एकंदरीत आता तुमची ही साईज आहे 6-7 किलोच्या आसपास, काही 8 किलोचे फळ आहे तुमच्या वाडीमध्ये. आणि तुम्हाला आता व्यापाऱ्यांना तुम्ही दाखवताय कशा पद्धतीने, त्यांचं काय म्हणणं आहे? व्यापाऱ्यांचं तर खूप म्हणजे असं म्हणणं आलं का एवढी साईज कशामुळे झाली, तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं? बर. मी तुमचं नाव सांगितलं, त्यातले व्यापारी तुम्हाला पण ओळखतात बरेचसे. बर. 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 असं आहे. ते म्हणे आता आम्ही एवढे प्लॉट विणलो, एवढी साईज आम्ही अजून कुठंच बघितली नाही. बर. आणि आज किती दिवस पूर्ण झालेले आहेत कलिंगडाला? कमीत कमी 68 दिवस पूर्ण झाले. 68 कन्फर्म? कन्फर्म मध्ये 68 ते 70 म्हणजे 2 दिवसाचं कन्फर्म इकडे तिकडे होऊ शकतो. बर. 30 डिसेंबरची लागवड आहे आपली. बरं. आपली ट्रीटमेंट तुम्हाला समाधानकारक वाटली का? एकदम खर्चिक वगैरे आहे का खूप काही? काही नाही. आता कुठलंही पीक केलं तर थोडाफार खर्च येणारच आहे. बरोबर. तर तुम्ही 100% समाधानी आहात? समाधानी आहे. बर. तर शेतकरी बांधवांनो पाहू शकता, हे जे काही फळ आहे हे फळ 7 किलोच्या प्लस जाणार आहे असं फळ आहे. उचलत नाही एका हाताने अलगत, एवढी साईज आहे. आणि लालीसुद्धा एकदम जबरदस्त उतरलेली आहे. आणि इकडं सुद्धा पाहू शकता तुम्ही, हे जबरदस्त असे खूप मोठी साईज आहे. ती फळं दाखवा बरं कसे आहेत. हेवा जबरदस्त खतरनाक फळं आहेत. आणि शेतकरी बांधवांनी सुरुवातीपासून आपलं मार्गदर्शन घेतलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, 5 स्ट्रोकचा त्यांनी वापर केला फुगवणीच्या काळामध्ये. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना सांगत असतो की 5 स्ट्रोकचा वापर करा. आपटेक हे बघा, दाखवा बरं कसे आहेत. किंवा हे जवळजवळ हे अशी फळं आहेत. अजून त्याची साईज होईल अजून 2-4 दिवस राहिलं तर लाली उतरेल चांगली बऱ्यापैकी. हे 5 किलो प्लसच आहे हे सगळी फळं. हे बघू शकता, वेलींची काळोखी वगैरे सुद्धा अजून चांगली आहे. हे वा नंबर 1 फळ आहे. आणि त्यांची सुद्धा मेहनत, वेळोवेळी त्यांनी सगळ्या गोष्टी, फवारणी असेल, सगळ्या गोष्टी असेल वेळेत केल्या. त्याचबरोबर त्यांचा फॉलोअप, माझा चक्कर लांबला, फोन करून काही फवारणी असेल. हे बघा शकता तुम्ही, पावलावर 5 किलोच्या पुढंच फळ आहेत. ते दाखवा पलीकडचं. ओके, नंबर 1 सेटिंग झालेली आहे. आणि त्यांनी एक फायदा असा, ही जी मोहरी आहे, ही मोहरी लावल्यामुळं मधमाशी चांगल्या पद्धतीने आकर्षित झाली. मधमाशीच्या पेट्यासुद्धा त्यांनी वेळेत बसवल्या. आज 68 दिवस पूर्ण होऊन सुद्धा प्लॉटची जी काही काळोखी आहे ती अजून डगमगलेली नाही. आणि 1 नंबर झालेली आहे त्यांची वाढी. सिम्बा व्हरायटी केली त्यांनी. हे पाहू शकता तुम्ही, जागोजागी पावली चांगले जबरदस्त फळ आहेत, एकदम जबरदस्त. तर दादा, तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? त्यांनी आपला सल्ला घेतला पाहिजे की नाही? नक्कीच घेतला पाहिजे. तुम्ही समाधानी झाले? समाधानी. ओके, चांगला रिझल्ट मिळाला. रिझल्ट चांगला आहे. कमी काही बोलायला लावतोय? तुमचं मार्गदर्शन असलं तर अजून पण चांगली क्वालिटी सुधारू शकतो आपण याच्यात. बर. ठीक आहे. ओके, धन्यवाद.